जीत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर अभिजित घोरपडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शाळेला शालेय शिक्षण साहित्याचं वाटप करण्यात येत आहे। त्यातल्याच एका मान तालुक्यातील वाघमोडेवाडी या शाळेमध्ये आपण बघू शकता इथं मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे। त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची एक बॅग देण्यात आलेली आहे आणि त्या बॅगच्या माध्यमातून मुलांचं दप्तर त्यामध्ये ठेवता येईल हा चांगला उद्देश ठेवून जीत फाउंडेशन महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करते। आपण बघू शकता या वाघमोडेवाडीमध्ये आता सध्या जीत फाउंडेशनच्या माध्यमातून हे दप्तरांचं वाटप करण्याचं काम आता सुरू आहे। ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला मिळणार जीतची साथ, मोठी स्वप्न पाहण्याचे डॉक्टर अभिजित घोरपडे यांचे आवाहन। जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता आणि प्रतिभा असून या विद्यार्थ्यांनी परिस्थितीची पर्वा न करता मोठी स्वप्न पाहावीत। त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी जीत प्रतिष्ठान यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असं प्रतिपादन जीत फाउंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रवादी किसान मोर्चा अध्यक्ष डॉक्टर अभिजित घोरपडे यांनी केले। जीत प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या माध्यमातून मानखटाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले। वाघमोडेवाडी इथं आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तुषार भोसले, माजी सरपंच दादासाहेब मडके, वाघमोडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक दादा कट्टे, उपशिक्षिका भारती बोंबासे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पडे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, बुद्धिमत्ता आणि विविध क्षेत्रात चमकण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे। मात्र अनेकदा आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक साधनांची कमतरता किंवा इतर किरकोळ अडचणींमुळे त्या गुणवत्तेला योग्य दिशा मिळत नाही। परिणामी अनेक होतकरू विद्यार्थी आपल्या क्षमतेनुसार पुढे जाऊ शकत नाहीत। ग्रामीण भागातील मुलांमध्ये असलेलं टॅलेंट हेरून त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणं ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे। केवळ सुविधा नसल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे राहू नये यासाठी जीत फाउंडेशनच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केले। विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप हा केवळ साहित्य वाटपाचा कार्यक्रम नसून तुम्ही मोठी स्वप्न पहा, तुमच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं डॉक्टर घोरपडे यांनी सांगितले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जीत फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात काम करण्याचा संकल्प असून भविष्यातही अशा विविध शैक्षणिक उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले। दरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचे असल्याने आरोग्यवारी या संकल्पनेच्या माध्यमातून आगामी काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक उपक्रमांवरही काम करण्याचा मानस डॉक्टर घोरपडे यांनी व्यक्त केला। यावेळी डॉक्टर घोरपडे काय म्हणाले पाहूया। माझ्या समोर जे बसलेले बालमित्र आहेत, तुम्हाला सर्वांना बॅगचं वाटप आहे। आम्ही तुम्हाला काय करणार आहे, आज बॅगचं वाटप करणार आहे। बॅगचं वाटप म्हणजे दप्तरचं वाटप करणार आहे। आता आम्ही तुम्हाला दप्तरचं वाटप करतोय, तुम्ही आम्हाला काय देणार? काय देणार तुम्ही? भेटवस्तू नाही पाहिजे मला, तुमच्याकडून 4 गोष्टी पाहिजेत। काय पाहिजेत? 4 गोष्टी पाहिजेत। पहिली गोष्ट कुठली देणार तुम्ही मला? तर वेळेवरती शाळेमध्ये यायचं। किती वाजता शाळा भरती तुमची? 9 वाजता। सुटते किती वाजता? मग वेळेवरती सगळेजण येतात 9 वाजता। हा, सर्वांनी वेळेवरती यायचं। शाळेमध्ये येत असतानाही आपले घरचे आई वडील आहेत, बरोबर ना? आई वडिलांच्या पाया पडून यायचा, ही दुसरी गोष्ट करायची। आणि तिसरी गोष्ट, शाळेमध्ये आल्यानंतर आपले तुमचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा आदर करायचा, सन्मान करायचा। शिक्षकांना उलट बोलायचं नाही, शिक्षक जे सांगतात ते पूर्ण ऐकायचं, बरोबर? आणि चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची, त्यापूर्वी तुमच्यातलं प्रत्येकाचे तुम्ही काहीतरी स्वप्न बघितले असतील ना। कुणाला डॉक्टर व्हायचं असेल, कुणाला इंजिनियर व्हायचं असेल, कुणाला शिक्षक व्हायचं असेल, कुणाला प्राध्यापक व्हायचं असेल, कुणाला वकील बनायचं असेल, कुणाला पोलीस बनायचं असेल। आजकाल ह्या ठिकाणी मी फिरतोय, प्रत्येकाला जर 10 मुलांपैकी त्यातल्या 10 मुलांना जर विचारलं तुम्हाला काय व्हायचं, तर 8 मुलं म्हणतात आम्हाला पोलीस व्हायचंय। आनंदाची गोष्ट आहे, बरोबर ना? कुणाला स्वातंत्र्य सैनिक व्हायचं असेल, आत्ताच आपला 15 ऑगस्ट झाला, बरोबर ना? कुणाला स्वातंत्र्य सैनिक बनायचं असेल, पुढे जाऊन या महाराष्ट्राचं कुणाला नेतृत्व करायचं असेल, बरोबर ना? पुढे जाऊन भारताचं नेतृत्व करण्यासाठी म्हणजे जे तुम्हाला काय बनायचं आहे ते तुम्ही इथंच सगळे तुमची जडण घडवणार आहे, तुम्ही काहीतरी ठरवलं असणार आहे, बरोबर ना? तर काय 4 गोष्टी द्याल मला तुम्ही सांगा? वेळेवर यायचं, व्हेरी गुड। आणि चौथी गोष्ट कुठली? तन मन धन
खूप अभ्यास करायचा. अभ्यास केल्यानंतर तुम्ही मोठे होणार आहे. बरोबर. आता तुम्हाला आज जे दप्तराचं वाटप आहे की तुम्ही दप्तर घेणार आहात, दप्तर पाठीवरती ठेवणार आहात. त्या बॅगमध्ये काय ठेवणार आहे तुम्ही? वह्या, पुस्तकं, पेन सगळं ठेवणार आहे. बरोबर. हातात तुम्ही दप्तर घेत असताना तुमच्या हातामध्ये पुस्तक पाहिजे. काय पाहिजे? पुस्तक पाहिजे. आणि तुमच्या मनामध्ये त्या पुस्तकातलं ज्ञान पाहिजे आणि डोळ्यामध्ये फार मोठं स्वप्न पाहिजे. बरोबर ना. आज मी अभिजित घोरपडे आज डॉक्टर झालोय. डॉक्टर होत असताना प्रचंड कष्ट करावं लागतं, मेहनत करावं लागते, खूप अभ्यास करावा लागतो. त्यानंतर डॉक्टर, तुम्ही डॉक्टर होणार ना पुढे जाऊन, मग त्यासाठी अभ्यास खूप करावा लागेल ना. बरोबर ना. तर तुम्ही अभ्यास खूप करा. अभ्यास करत असताना मोठी स्वप्न बघा, फार मोठी व्हा. बरोबर. मी ज्यावेळेस परत इथे येणार आहे स्कूलमध्ये, आज पोवाडा अतिशय सुंदर गायला, त्याबद्दल मी तुमचे खरंच आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि ज्या शिक्षकांनी ह्या शाळेमध्ये तुम्हाला शिक्षक सगळे शिकवतात, अतिशय चांगलं शिक्षण देतात. ह्या गावच्या वतीने जे उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आहेत त्यांचं ह्या शाळेवरती लक्ष आहे, शिक्षकांचं लक्ष आहे. कारण पुढे जे तुम्ही मोठे होणार आहात ते तुम्हाला शिक्षक घडवणार आहेत. आई वडील आपल्याला जन्म देतात. कोण जन्म देतं? आई वडील जन्म देतात. तुम्हाला शिकवतं कोण? शिक्षक शिकवतात. मग शिक्षकांचा आदर राखला पाहिजे. प्रचंड कष्ट करावं लागतील, प्रचंड अभ्यास करावा लागेल, मग तुम्ही मोठे होणार आहेत. आपल्या तुमच्यासाठी जे जे काही गोष्टी कराव्या लागत आहेत आमच्या जित प्रतिष्ठानच्या माध्यमातून, त्या सर्वच्या सर्व गोष्टी केल्या जातील. मग शिक्षणाची गोष्ट असू द्या, आरोग्याची गोष्ट असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, आमचं हे जित प्रतिष्ठान आरोग्यासाठी असेल. आता इथून पुढचं आमची आरोग्यवारी होती. प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक गावामध्ये आरोग्यवारी आम्ही हा नवीन उपक्रम घेऊन येत आहे. चेकअप असेल, तुम्हाला ते डॉक्टर्स इथे येतील, चेकअप करतील, तुम्हाला त्या माध्यमातून औषधं देतील, मग तुम्ही त्यातून बरे होचाल. तुम्ही इथे मला ह्या शाळेमध्ये बोलवलं त्याबद्दल मी सर्वांची पुन्हा एकदा मनस्वी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.